आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महायुतीच्या भूमिकेवर भाष्य केले। यावेळी त्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत विरोधकांवर टीका केली। उदय सामंत म्हणाले की महायुतीकडे आवश्यक संख्याबळ असून विधान परिषद निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी होतील। राज्यातील विकास कामे, सरकारची कामगिरी आणि महायुतीतील समन्वयामुळे मतदारांचा पाठिंबा मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला। नाशिकमध्ये मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत विधान परिषद निवडणुकीबाबत महत्त्वाची भूमिका मांडली। महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। महायुतीकडे आवश्यक संख्याबळ असून निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी होतील असा दावा उदय सामंत यांनी केला। राज्य सरकारच्या विकास कामांमुळे आणि महायुतीतील एकजुटीमुळे जनतेचा विश्वास कायम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे। काही फॉर्म भरले गेलेले आहेत। भारतीय जनता पार्टीमधून देखील एक फॉर्म भरला गेलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये मला जे कळलं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा माननीय सुनेत्रा वहिनींनी जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फॉर्म भरलेले उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे अर्ज दाखल आहेत त्या संदर्भामध्ये स्वतः गिरीश भाऊंनी पुढाकार घेतलेला आहे। ते मुंबईमध्ये आहेत। काल रात्री गिरीश भाऊंनी त्या उमेदवारांच्या समवेत माननीय मुख्यमंत्री महोदयांची देखील भेट घेतलेली आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि तिन्ही पक्ष हे शिस्तीचे आहेत, नेत्यांचं मानणारे आहेत। त्याच्यामुळं आमच्यामार्फत ज्या ज्या ठिकाणी फॉर्म भरले गेले होते त्या ठिकाणी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला आणि आमच्या सगळ्या मंडळींना सूचना दिलेल्या आहेत। त्याच पद्धतीनं माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची देखील माझी परवा चर्चा झालेली होती। काल गिरीश भाऊंची देखील माझी चर्चा झाली। बावनकुळे साहेब देखील त्या बैठकीला उपस्थित होते, दादासाहेब भुसे देखील त्या बैठकीला उपस्थित होते आणि ज्या ज्या ठिकाणी महायुतीच्या विरोधामध्ये चुकून अनावधानानं किंवा गैरसमजातनं फॉर्म भरलेले आहेत ते नेत्यांनी चर्चा करून मागे घ्यावेत अशा पद्धतीची देखील चर्चा झाली आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली। त्याच्यामुळे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे नेत्यांचे आदेश मानणारे कार्यकर्ते आहेत। त्याच्यामुळं काल जी मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा झाली असेल, गिरीश भाऊंच्या बाबत चर्चा झाली, माझी गिरीश भाऊंची देखील आत्ता तासाभरापूर्वी चर्चा झाली। त्याच्यामधनं सकारात्मकच गोष्टी नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये घडतील आणि शिवसेनेचे आमचे उमेदवार नरेंद्रजी दराडे हे निवडून येतील हा विश्वास आम्हाला आहे। नाशिकमध्ये तुम्ही आलेले आहात, नाशिकमध्ये गणेश गीते हे जरी अधिकृत भाजपचे असले तरी उमेदवारी त्यांच्या भावानी पण वाटली, मग त्या संदर्भात काय? हे दोन्ही बंधूंच्या बाबत मी म्हटलं, गणेशजी असतील किंवा त्यांचे बंधू असतील, गोकुळ या दोघांच्या बाबतीमध्येच मी बोललो की गिरीश भाऊंनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि माननीय गिरीश महाजन या मंत्री महोदयांवर ते ज्येष्ठ आहेत, आमचा पूर्ण विश्वास आहे। त्यांचं ते ऐकतील असं त्यांनी अनेक बाईटमध्ये देखील सांगितलेलं आहे गीते साहेबांनी, बरोबर ना, म्हणजे आहे तुमच्याकडनं। त्याच्यामुळं गिरीश महाजन साहेबांवरच माझी उमेदवारी अवलंबून आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे महायुतीमध्ये गिरीश महाजन साहेब हे समन्वय समितीमध्ये देखील आहेत, आमचे ज्येष्ठ मंत्री देखील आहेत आणि या बाबतीमधली सकारात्मक भूमिका स्वतः गिरीश भाऊंनी काल माझ्यासमोर घेतलेली आहे। त्याच्यामुळे गीते साहेबांची ते चर्चा करतील, त्यांची समजूत काढतील आणि आमच्या नरेंद्र दराडे साहेबांचा विजय सुखकर करतील। गोकुळगीते असं म्हणतात साहेब, गोकुळगीते असं म्हणतात की मी भाजपमध्ये नाहीये, त्यामुळे भाजपच्या नेत्यांचं ऐकण्याचं माझा काही संबंध नाहीये आणि त्यामुळे मी ज्या अर्ज कायम ठेवू आणि निवडणूक लढवू असं नाही। मला असं वाटतं की आताच या सगळ्या गोष्टीवर मी बोलणं योग्य नाही, कारण एखादं माझं वाक्य उगाचच कुठंतरी काही म्हणजे त्याचा अर्थ वेगळा असायचा, अर्थ कोणीतरी वेगळा लावायचा, मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही। माझा पूर्ण आणि माझ्या पक्षाचा हा गिरीश महाजन साहेबांवर विश्वास आहे आणि गिरीश महाजन साहेब आज संध्याकाळपर्यंत मार्ग काढतील आणि महायुतीचा विजय सोपा करतील अशी माझी खात्री आहे। महामंडळात देण्याचा शब्द दिला जातोय का काही? नाही, आता एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांना काय शब्द द्यायचा काय नाही द्यायचा हे गिरीश भाऊ आणि देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब ठरवतील। आमच्याकडे तर थेट माननीय एकनाथ शिंदे साहेबच ठरवतात, त्याच्यामुळे तो शिंदे साहेबांचा अधिकार आहे
आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काय करायचं हे सुनेत्रा वहिनी ठरवतील. परंतु आमच्या तिन्ही नेत्यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे. कुठेही गैरसमज मतदारांमध्ये असता कामा नये असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. आणि महायुतीच्या 17 उमेदवारांना महायुतीच्या मतदारांनी अजून दुसरीकडची मतं जर येणार असतील तर ती घेऊन मतदान करावं अशा पद्धतीची विनंती केली. नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिल्यामुळे ही नाराजी आहेत, कारण आपल्या पक्षामध्ये पण सुद्धा नाराजी दिसून येते. दुसरा उमेदवार असता तर तुमच्या बाजूला सुहास खांदे देखील सुहास खांदे नाराज देखील होते. नाराज होते, ते बैठकीला नव्हते, त्यांच्या- उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा नव्हते. नाही. नाशिकमध्ये असं. आता सुहास अण्णा त्या दिवशी नव्हते म्हणजे सुहास अण्णा नाराज आहेत असं त्याला नाही, चेहरा ऐका, सुहास अण्णांना तुम्ही नाशिक जिल्हा म्हणून ओळखत असाल, पण सुहास अण्णाला राजकीय मी गेली 30 वर्ष ओळखतो. त्याच्यामुळं नाराजी असली आणि नसली तरी त्यांच्या चेहऱ्यावर हास्यच असते, हे तुम्हाला माहिती आहे. पण हे जे हास्य आहे हे नाराजीचं नाही. ते स्वतः साहेबांशी आज बोलले, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांशी बोलले. मी उलट मला असं वाटलं होतं की ते नाराज असतील म्हणून मी त्यांना सांगितलं की मी घरी येतो. तर त्या व्यक्तीनं मला असं सांगितलं, हे काय तुमच्या घरचं काम नाही, हे पक्षाचं काम आहे. त्याच्यामुळे तुम्ही जिथं आहे तिथं येतो. आणि आम्ही काही ठिकाणी अन्य लोकांनी जे फॉर्म भरलेले होते त्यांच्या घरी देखील जाऊन आलो. सुहास अण्णांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता. महानगरपालिकेचे उपमहापौर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामुळं आमची जी काही मतं आहेत, भाजपाची जी काही मतं आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी मतं आहेत ही महायुतीला मतदान करणारी मतं आहेत. आणि त्या बाबतीत जो गीतेसाहेबांचा विषय आहे, गणेश गीतेसाहेबांचा आणि त्यांच्या बंधूंचा, हा विषय लवकरात लवकर गिरीश महाजन साहेब सोडवतील हा ठाम विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. कारण गिरीश महाजन साहेबांच्या सांगण्यावरून मी नक्की फॉर्म मागे घेऊ शकतो असे अनेक बाईट त्यांचे आम्ही ऐकलेले आहेत. तर एवढे तुल्यबळ उमेदवार तुमच्याकडे असताना सुहासांनाचा विषय जो सुरू होता, काय नेमका क्रायटेरिया लावण्यात आला उमेदवारी फायनल करताना तुमच्याकडून? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की शिवसेना हा असा एक पक्ष आहे की तिथे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तो क्रायटेरिया काय होता, कशा पद्धतीचा होता, याच्यापेक्षा पक्षाच्या प्रमुखांचा आदेश झालेला आहे, पक्षाच्या मुख्य नेत्यांचा आदेश झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून, मी देखील संपर्क मंत्री इथला असल्यामुळं साहेबांना शब्द दिला आहे की आम्ही सगळे एकत्र आहोत, चिंता करण्याची काय आवश्यकता नाही. तुम्ही इतर काही उमेदवारांची भेट घेतली, मात्र गणेश गीते यांची तुम्ही भेट घेणं अपेक्षित होतं. नाही, गणेश गीतेंची हे बघा, गणेश गीतेंची नक्की भेट मी घेईन. गणेश गीते आता जर नाशिकमध्ये आले असतील तर मी नक्की भेट घेईन. पण माझी जी माहिती अशी आहे की गणेश गीते काल रात्रीपासून मुंबईला आहेत. तुम्ही येणार म्हणूनच गेलेत. आता मी सांगितलं की गिरीश महाजन साहेबांनी त्यांना बोलून घेतलं. गिरीश महाजन साहेबांनी मुख्यमंत्री मोदयांकडे त्यांना घेऊन गेले होते, ही इथपर्यंत मला माहिती आहे. पण त्याच्या पुढे जाऊन मी सांगितलं की गणेश गीते साहेबांच्या बाबतीत मी बोलण्यापेक्षा त्यांनी स्पष्ट तुमच्यामार्फत बाईट दिलेला आहे की गिरीश महाजन साहेब जे सांगतील ते मी करणार आहे. त्याच्यामुळे गिरीश महाजन साहेब समन्वय समितीचे सदस्य आहेत, आमचे ज्येष्ठ नेते आहेत महायुतीतले. त्याच्यामुळे गिरीश महाजन साहेब महायुतीच्या संदर्भातला हा जो निर्णय आहे, त्यांचा अर्ज मागे घ्यायचा, हा पुढाकार घेऊन घेतील, हा विश्वास आम्हाला शिवसेनेच्या सगळ्या मंडळींना आहे. सामंत साहेब, अशीही आता चर्चा आहे सुरू की शिंदेच्या सेनेला रोखण्यासाठी भाजपने बंडखोर उतरवले आणि त्या बंडखोरांना ठाकरेंची शिवसेना मदत करते. जवळपास 50 मतं नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेचे त्यांनी उमेदवार दिला नाही. एक छुपी युती. नाही, पण आपण असं का उलटं म्हणायचं नाही की नरेंद्र दराडेंसाठी युबीटीनं उमेदवार दिला नाही? संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं ते काय? की आमचा पहिला शत्रू हे एक शिंदे सेना आहे. पैशांचा फोर्स आहे तुमच्याकडे. आपली ही पत्रकार परिषद मुंबईची आणि नाशिकची आपण गेली 3.5-4 वर्ष बघतोय. ती फक्त शिंदे साहेबांवर आणि आमच्या शिवसेनेवर टीका करण्या एवढीच असते. त्याच्यामुळे त्यांनी काय बोलले ह्याच्यावर जास्त चर्चा करण्यापेक्षा गिरीश महाजन साहेबांनी पुढाकार घेऊन गीतेंचा अर्ज मागं जाईल, त्यावेळी सगळ्या गोष्टी थांबतील. आणि म्हणून ते काय बोलले त्यांचं उत्तर द्यायला मी पत्रकार परिषद घेतलेली नाही. माझं म्हणणं असं आहे की शिवसेनेची मतं, भारतीय जनता पक्षाची मतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मतं ही सगळी एकत्र केली तर आमचा विजय हा 2/3 मेजॉरिटीनं होतो. आणि त्याच्यासाठी स्वतः गिरीश भाऊ पुढाकार घेतील, भुजबळ साहेब पुढाकार घेतील आणि शिवसेनेचे आमचे सगळे एकत्र राहतील, हा मला विश्वास आहे. पण येवल्याच्या राजकारणामुळे भुजबळ सक्रियने असंही बोललं जाते. नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी राजकारणं आहेत. त्या राजकारणाचा आणि निवडणुकीची जर आपण सांगड घातली तर काहीच होणार नाही. सुहास अण्णांमधला आणि भुजबळ साहेबांमधली जी दरी होती ती मला आता सुहास अण्णांनी अगदी मनाचा मोठेपणा ठेवून सांगितले की माझ्या पक्षाच्या उमेदवारासाठी मला भुजबळ साहेबांकडे जर जावं लागलं तर मी देखील जाईन, हा मनाचा मोठेपणा आहे. त्याच्यामुळे आमची महायुती ही अभेद्य आहे. जरी काही पाठीपुढं झालं असेल तर महायुती म्हणून आम्ही सगळं ते विसरलेलो आहोत. एका बाजूला विधान परिषदेची तुम्ही म्हणजे समन्वयाची भूमिका घेतात, आता दुसऱ्या बाजूला सत्तारांनी आज असं म्हटलंय की भाजप डॉमिनेट करत आहे, निधी देत नाही, आम्ही कामं कशी करायची.
इतर आमदार पण तक्रारी करतायत की भाजप डॉमिनेट. ती पण मला माहिती आहे अशी की दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.